श्रीरामपूर शहरात जिहादी प्रवृत्तीच्या समाजकंटकांकडून दलित आदिवासी समाजाच्या महिलांवर अत्याचार करण्याच्या घटना घडत असतानाच जिहादी प्रवृत्तीच्या मुस्लिम तरुणांकडून श्रीरामपूर पोलीस ठाण्यात घुसून गोरक्षकांना जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली असून गोरक्षकांनी कत्तलासाठी गोवंश घेऊन जाणाऱ्या टाटा कंपनीची पांढऱ्या रंगाची झेनॉन गाडी पकडल्यानंतर सूडबुद्धीने श्रीरामपूर शहरातील वार्ड नंबर 2 मधील आरोपी वसीम कुरेशी, शाहिद कुरेशी, बुंदी कुरेशी, शाहरुख कुरेशी, अदनान कुरेशी, सद्दाम कुरेशी व इतर 4 जिहादींकडून गोरक्षकांना श्रीरामपूर पोलीस ठाण्यात घुसून जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने सदर घटनेची माहिती शहरातील राष्ट्रीय श्रीराम संघ व सकल हिंदू समाजाला कळताच सदर घटनेतील जिहादी प्रवृत्तीच्या गौतस्कर आरोपींना त्वरित अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणीसाठी मोठा जमाव श्रीरामपूर पोलीस ठाण्यात एकत्रित झाला होता। या पार्श्वभूमीवर सदर घटनेतील जिहादी प्रवृत्तीच्या आरोपींविरुद्ध कठोर कारवाई करण्यात न आल्यास आक्रमक आंदोलनाचा इशारा राष्ट्रीय श्रीराम संघाचे सागर बेग यांनी दिला आहे। गौरक्षकांना एक माहिती भेटली होती का कत्लीसाठी गावरान गाया चाललेत। त्यांनी रितसर पोलिसांना कळवलं का अशा कत्लीला गाया जात आहेत। तर पोलीस तिथं पोहोचले। पोलिसांनी गायावाल्यांना काही आरोपींना इथं आणून बसवलं आणि काय आपले गौरक्षक पोलीस स्टेशनला आल्यानंतर इथले माजलेले कसाईनी पोलीस स्टेशनमध्ये येऊन चाकूनी त्यांच्यावर हल्ले केले। हल्ले केल्यानंतर सगळे इथून पळून गेले। आता पोलिसांनी आम्ही कडक त्याच्यावर काय कारवाई करावा यासाठी सर्व हिंदुत्ववादी संघटना इथे जमलेले। उद्या आम्ही सर्व इथं निवेदन देणार आहे। ज्या ठिकाणी फूडचे लायसन ज्याच्याकडे नाही आहे आणि असे चिकनचे मटनचे जरी दुकाने असतील आणि जर हे बंद केले नाही तर आम्ही घुसून तोडून ते बंद करणार आहे आणि प्रशासनाला जी काही आमच्यावर कारवाई करायची ती करा। जर सरकारला आम्ही एवढे मोर्चे काढून सुद्धा जर सरकारचे डोळे उघडत नसन तर त्यांचे डोळे जर उघडायचे असेल तर यांचे दुकाने फोडून तोडून कायदा हातात घेऊनच हे सगळं थांबल। तसं थांबणार नाही। एकत्रित सडलेला आहे सगळ्या गोष्टीचा। अनेक वर्षापासून त्यांचे कत्तलखाने चालू आहेत। आता ही गाडी जी धरलेली इथं ही बेलापूरच्या कारवाईमध्ये पण हीच गाडी होती। अनेक गाडी रिपीट होतात। काय कायद्यामध्येच कायदा असा इतका हिजड्यासारखा कायदा तयार केलेला आहे तो का ज्याच्यामध्ये 100 गाया जरी कत्लीला घेऊन चालले असले आणि ते गाया पोलिसांनी धरले तरी त्यांना नोटीस देऊन सोडतात। तो कायदा तसा आहे। आता पोलीस तरी काय करणार त्याच्यात? हे सरकारने कुठेतरी लक्ष घालून याच्यात कायदा कडक तयार केला पाहिजे। शेवटचे वृत्त हाती येईपर्यंत श्रीरामपूर पोलीस प्रशासनाकडून सदर जिहादी प्रवृत्तीच्या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम चालू होते। जिहादी प्रवृत्तीच्या मुस्लिम आरोपीकडून श्रीरामपूर पोलीस ठाण्यात घुसून हल्ला करण्याची मजल जात असल्यामुळे श्रीरामपूर पोलीस प्रशासन काय कारवाई करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। भीम प्रहार न्यूज मराठी वृत्तवाहिनीसाठी प्रतिनिधी संदीप जगताप, श्रीरामपूर। बातम्या पाहण्यासाठी भीम प्रहार न्यूज मराठी चॅनेलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा।